3.5 शक्तिपीठांपैकी एक असलेल्या माहूर गडावर सुरू असलेल्या शारदीय नवरात्र उत्सवाचे औचित्य साधून अष्टमी निमित्त देवी रेणुका मातेच्या दरबारात होम हवन विधी मोठ्या भक्तिभावाने सुरुवात करण्यात आली। सकाळपासूनच भाविकांची मोठी गर्दी गडावर होऊ लागली होती। मुख्य पुजाऱ्यांच्या उपस्थितीत पारंपरिक पद्धतीने होम प्रज्वलित करण्यात आला। संध्याकाळी 7 वाजता वेद मंत्रोच्चार आणि जयघोषाच्या गजरात होम हवन विधीला सुरुवात झाली। वातावरण मंत्रोच्चार, ढोल ताशे आणि शंखनादाने दुमदुमून गेले होते। या होम हवन प्रसंगी मुख्य पुजारी भवानीदास भोपी, उज्ज्वल भोपी, संभाजी भोपी, शुभम भोपी, समीर भोपी, अमित भोपी, रुद्र भोपी, राजकुमार जहागीरदार, अभिषेक जहागीरदार यांनी अष्टमीच्या होमवती आहुती अर्पण करून देवीची आराधना केली। परंपरेनुसार देवीचा शृंगार, मळवट व पैठणी वस्त्र अर्पण करण्यात आले। त्यानंतर महानैवेद्य अर्पण करून दुसरी महाआरती पार पडली। यावेळी रेणुका देवी संस्थानचे चंद्रकांत भोपी, संजय कान्हव, दुर्गादास भोपी, अरविंद देव आदी मान्यवर उपस्थित होते। अष्टमी निमित्त कुमारिका पूजन विधी देखील मोठ्या भक्तिभावाने पार पडला। तसेच पुजारी वर्गाने 9व्या अध्यायाचे वाचन सुरू केले। रात्रभर चाललेल्या या होम हवन विधीत हजारो भाविकांनी दर्शन घेऊन या दिव्य वातावरणाचा लाभ घेतला। संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने निनादून गेला होता। माहूर गडावरील शारदीय नवरात्र महोत्सव आता परंपरा, श्रद्धा व भक्तिभावाने शिखरावर पोहोचला असून नवमी व विजयादशमीला भाविकांची आणखी मोठी गर्दी अपेक्षित असल्याची माहिती संस्थानतर्फे देण्यात आली। संजय घोगरे, विदर्भ न्यूज, माहूर।